हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण लेबर कॉस्ट व्हरायन्सेस कशी कॅल्क्युलेट केली जातात त्यासाठी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण लेबर व्हरायन्सेस, नंबर ऑफ लेबर व्हरायन्सेस यावर डिस्कशन केलेलं आहे. जनरली लेबर व्हरायन्स मीनिंग काय आहे, याचं अर्थ काय आहे. इट इज अ स्टँडर्ड लेबर कॉस्ट स्पेसिफाईड अँड ॲक्च्युअल लेबर कॉस्ट इनकर्ड यामधला जो डिफरन्स आहे त्याला लेबर कॉस्ट व्हरायन्स असं म्हटलं जातं. आणि या लेबर कॉस्ट व्हरायन्सचे लेबर कॉस्ट व्हरायन्स इज द सम ऑफ, म्हणजे लेबर कॉस्ट व्हरायन्स ही काय आहे, एक टोटल आहे. कशाची? लेबर रेट व्हरायन्स आणि लेबर इफिशियन्सी व्हरायन्स या दोन्हीची ही काय असते, टोटल असते. सो ही लेबर कॉस्ट व्हरायन्सेस कशी कॅल्क्युलेट केली जातात त्याची आपण यामध्ये काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो हा प्रॉब्लेम आहे तो डीएम इज अ डेनिम ब्रँड स्पेशलायझिंग इन मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ हँड स्टिचेड जीन्स ट्राउझर्स. तर ही डीएम नावाची कंपनी आहे, डेनिम ब्रँड आहे, स्पेशलायझिंग इन मॅन्युफॅक्चर अँड सेल हँड स्टिचेड जीन ट्राउझर. म्हणजे ह्या ज्या जीन ट्राउझर्स आहेत कशा तयार केल्या जातात, हँड स्टिचेड, म्हणजे मशीनवर न करता हातानंच त्या जीन्स तयार केल्या जातात. सो डीएम मॅन्युफॅक्चर्ड अँड सोल्ड 10,000 पेअर्स ऑफ जीन्स ड्युरिंग अ पिरियड. सो एका विशिष्ट कालावधीमध्ये ही कंपनी काय करते, 10,000 जे पेअर्स आहेत, जोड्या थोडक्यात जीन्सच्या मॅन्युफॅक्चर करते आणि तेवढ्याच ती काय करते, सोल्ड करते. ओके. सो इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द डायरेक्ट लेबर कॉस्ट अँड प्रोडक्शन टाइम पर युनिट इज ॲज फॉलो. तर जी इन्फॉर्मेशन आहे डायरेक्ट लेबर कॉस्टशी रिलेटेड आणि प्रोडक्शन टाइम जो आहे पर युनिटसाठी लागणारा त्याची माहिती दिलेली आहे. सो डायरेक्ट लेबर ॲक्च्युअल आवर्स पर युनिट, प्रत्यक्ष एका युनिटसाठी किती तास लागतात, 0.50 म्हणजे अर्धा तास लागतो. ओके. देन स्टँडर्ड आवर्स पर युनिट, दॅट इज 0.60. ओके. देन ॲक्च्युअल रेट पर आवर, जो रेट पेड केलेला आहे एका तासाला तो आहे 12 रुपये आणि जो स्टँडर्ड रेट पर आवर स्पेसिफाय केलेला होता तो आहे 10 रुपये. सो ऑन दी बेसिस ऑफ धिस डेटा आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट व्हरायन्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. करूया आपण कॉस्ट व्हरायन्सेस सोल्युशन. सो कॉस्ट व्हरायन्सेस, सो लेबर कॉस्ट व्हरायन्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट, ॲक्च्युअल कॉस्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जे स्टँडर्ड टाइम आहे, ॲक्च्युअल टाइम आहे, तो पहिल्यांदा आपण काय करूया, कॅल्क्युलेट करूया. ओके. स्टँडर्ड टाइम फॉर ॲक्च्युअल आउटपुट. ॲक्च्युअल आउटपुट पहा, ॲक्च्युअल आउटपुट आहे 10,000. ओके. 10,000 पेअर्स, 10,000 युनिट्स, 10,000 युनिट्स इंटू 10,000 युनिट्स इंटू एका युनिटसाठी किती, 0.60 पर युनिट. ओके. 0.60 आवर्स काय आहे पर युनिट, 36 मिनिट थोडक्यात त्याचा काय आहे अर्थ आहे. ओके. तर किती होते आपण बघूया. आवर्स 10,000 इंटू 0.60 आवर्स म्हटलं तरी चालेल, असं म्हणू आपण 0.60 आवर्स. 0.60 आवर्स. पहा 10,000 इंटू 0.60 आवर्स, 6,000 आवर्स. ओके. 6,000 hours. So 6,000 hours हे काय आहे, स्टँडर्ड
टाइम. ओके, जर मिनिटमध्ये हिशोब करायचं म्हटलं, मिनिटमध्ये पण आपण करू शकतो. व्हेरीफाय करून बघूया. पहा, 10,000 युनिट्स. एका युनिटसाठी किती लागणार आहेत? 36 मिनिट्स. बरोबर आहे. एका युनिटसाठी किती लागणार आहेत? 36 मिनिट्स. आपण करून घेऊ. 10,000 into 36 मिनिट्स. ओके, 3,60,000 मिनिट्स. ओके, आता हे 3,60,000 मिनिट्स आपल्याला आवर्समध्ये काय करावं लागतील? कन्वर्ट करावं लागतील. मग एका आवर्समध्ये किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स असतात. म्हणून डिवायडेड बाय 60 किती येणार? 6,000 आवर्स. आलं लक्षात? ठीक आहे. तो 6,000 आवर्स इज द स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट. नेक्स्ट, ऍक्च्युअल टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट कॅल्क्युलेट करायचं. ऍक्च्युअल टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट. ऍक्च्युअल आउटपुट किती असेल ते? 10,000 युनिट्स इज द ऍक्च्युअल प्रोडक्शन multiplied by 50 hours, that is 30 minutes, 0.50 hours. Okay, so 5,000 hours. 5,000 hours is the actual time taken. 5,000 hours is the actual time taken for 10,000 units of denim jeans. So ही बेसिक कॅल्क्युलेशन आपण केली. सो स्टँडर्ड टाइम 6,000 आवर्स, ऍक्च्युअल टाइम 5,000 आवर्स. आता प्रथम आपण काय करूया? फर्स्टली लेबर कॉस्ट व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करूया. लेबर कॉस्ट व्हॅरियन्स. ओके, लेबर कॉस्ट व्हॅरियन्स काय फॉर्म्युला आहे लेबर कॉस्ट व्हॅरियन्सचा? काल आपण डिस्कशन केलेलं आहे. जर ते ऐकलं तर हे समजेल. So, labor cost variance is equal to standard labor cost minus actual labor cost. So, how it is calculated? So, आपण एक ब्रॅकेट मध्ये टाकू. Standard hours into standard rate minus actual hours into actual rate. या फॉर्म्युल्याच्या आधारे स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट काय होते? निघते. ओके, एका लाईन मध्ये आपण हे करू वाटल्यास. स्टँडर्ड आवर्स वर आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. स्टँडर्ड आवर्स आहेत 6,000 आवर्स. 6,000 आवर्स इंटू स्टँडर्ड रेट. इथं स्टँडर्ड रेट आहे. स्टँडर्ड रेट पर आवर ₹10 इंटू स्टँडर्ड रेट 10 आहे तो, मायनस इन ब्रॅकेट ऍक्च्युअल आवर्स 5,000 आवर्स. ऍक्च्युअल आवर्स इंटू ऍक्च्युअल रेट किती पेड केला? ऍक्च्युअल रेट पर आवर ₹12. ओके, कॅल्क्युलेशन याचं इज इक्वल टू 6,000 इंटू 10 किती असेल? 60,000 मायनस 5,000 इंटू 12. 5,000 इंटू 12 किती? 60,000. सो लेबर कॉस्ट व्हॅरियन्स काय आहे? नील. लेबर कॉस्ट व्हॅरियन्स काय असेल? नील असेल. म्हणजे जी स्टँडर्ड कॉस्ट स्पेसिफाय केलेली आहे ती आहे 60,000. जी ऍक्च्युअल कॉस्ट पेड केलेली आहे ती सुद्धा आहे 60,000. ओके, सो लेबर कॉस्ट व्हॅरियन्स इज नील. ओके, देन लेबर रेट व्हॅरियन्स नेक्स्ट व्हॅरियन्स असतं. सो लेबर रेट व्हॅरियन्स. Labor rate variance. Labor rate variance. So it is a difference between standard rate specified and actual rate paid for
actual hours worked. Okay, so formula in bracket standard rate specified minus actual rate paid into actual hours worked. Okay, so standard rate specified 10 into actual rate paid 12 in bracket complete झालं into actual hours worked. actual hours work आहेत 5000 hours. 5000 hours. Okay, so 10 minus 12 मायनस आहे हे इंटू 5000 किती येणार आहे याचं आन्सर -2. 10 स्पेसिफाईड आहे स्टँडर्ड रेट आणि ऍक्च्युअल रेट किती पेड केलेला आहे 12. सो एक्सेस पेमेंट किती झालेला आहे 2 रुपये पर आवर. सो -2 इंटू 5000 इज इक्वल टू -10,000 -10,000. So -10,000 it is called as unfavorable or adverse variance. Adverse variance अशा पद्धतीने A इंडिकेटर द्यायचं. ओके, सो यामधून मायनस चिन्ह काढा, तिथे ऍडवर्स टाकल्यामुळे मायनस चिन्ह टाकायची काही गरज नाही. सो लेबर रेट व्हरायन्स ऍडवर्स आलेला आहे, निगेटिव्ह व्हरायन्स आलेला आहे. म्हणजे स्टँडर्ड स्पेसिफाय होतं 10, म्हणजे स्टँडर्ड जो रेट होता तो होता 10 पर आवर, परंतु ऍक्च्युअल जो रेट पेड केलेला आहे तो 12 2 रुपयांना जास्त पेमेंट झालेला आहे पर आवर, त्यामुळे खर्च जास्त आहे. देन रेट व्हरायन्स इज निगेटिव्ह व्हरायन्स. नेक्स्ट लेबर इफिशियन्सी व्हरायन्स और टाइम व्हरायन्स. लेबर efficiency variance. Labor efficiency variance. So efficiency, that is, it is related to time taken. So formula standard hours specified for actual production minus actual hours taken for actual production into standard rate. असा याचा काय आहे फॉर्म्युला आहे. सो कॅल्क्युलेशन आपण करूया. स्टँडर्ड आवर्स स्पेसिफाईड 6000 hours in bracket 6000 hours minus actual time taken, actual hours taken 5000 hours. Okay, into standard rate. स्टँडर्ड रेट किती आहे उदाहरणामध्ये स्टँडर्ड रेट आहे 12 रुपये. ओके, ₹12 करू कॅल्क्युलेशन. 6000 minus 5000 is equal to 1000. Okay, into 12. 12 रुपये हा काय आहे स्टँडर्ड रेट. सॉरी, स्टँडर्ड रेट आहे 10 रुपये. स्टँडर्ड रेट किती आहे 10 रुपये. स्टँडर्ड रेट आहे 10 रुपये. सो 1000 into 10 is equal to 10,000. ओके, सो 10,000 पहा. स्टँडर्ड आवर्स स्पेसिफाईड होते 6000. ऍक्च्युअल आवर्स किती घेतलेले आहेत 5000, म्हणजे कमी तासामध्ये काम झालेलं आहे.
म्हणजे 6,000 मध्ये 6,000 तासात काम व्हायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्ष 5,000 तासातच काम झालेलं आहे. म्हणजे इथं काय झालेले आहे, बचत झालेली आहे. 1,000 तासानं काम कमी झालेलं आहे. परिणामी हे व्हरायन्स काय असेल, फेवरेबल असेल. ॲडव्हर्स असेल तर ए, अनफेवरेबल असेल तर यू, फेवरेबल असेल तर एफ. अशा पद्धतीने इंडिकेट. सो लेबर इफिशियन्सी व्हरायन्स काय आहे, 10,000 फेवरेबल. सो लेबर कॉस्ट व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं, लेबर रेट व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं, लेबर इफिशियन्सी व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं. आता एक नेक्स्ट स्टेप घ्यायची, याचं व्हेरिफिकेशन करायचं. व्हेरिफिकेशन. सो व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय असतं, आपण थेअरीमध्ये बघितलं आहे. लेबर कॉस्ट व्हरायन्स इज द सम टोटल ऑफ, दॅट इज सम ऑफ. लेबर कॉस्ट व्हरायन्स हे काय आहे, एक टोटल आहे. कशाची, लेबर रेट व्हरायन्स आणि लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. या दोन्हीची जी टोटल येते ती कशाच्या बरोबर असते, इज इक्वल टू लेबर कॉस्ट व्हरायन्स. म्हणून व्हेरिफिकेशन मध्ये लेबर कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू लेबर रेट व्हरायन्स प्लस लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. ओके, व्हेरिफिकेशन करा. लेबर कॉस्ट व्हरायन्स नील आहे, कॅल्क्युलेट केलेलं लेबर कॉस्ट व्हरायन्स काय आहे, नील आहे. इज इक्वल टू लेबर रेट व्हरायन्स. हे पहा, लेबर रेट व्हरायन्स 10,000 ॲडव्हर्स आहे. 10,000 काय आहे, ॲडव्हर्स आहे. 10,000 ॲडव्हर्स आहे. ओके, प्लस लेबर इफिशियन्सी व्हरायन्स 10,000 फेवरेबल आहे. 10,000 फेवरेबल आहे. ओके, सो पहा, 10,000 ॲडव्हर्स म्हणजे मायनस आणि 10,000 प्लस. सो काय असेल, याची टोटल ही नील असेल. अशा पद्धतीनं काय केलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, ही जी लेबर कॉस्ट व्हरायन्सेस आहेत ती कॉस्ट व्हरायन्सेस कॅल्क्युलेट केली जातात. तर आय थिंक या उदाहरणाद्वारे लेबर व्हरायन्सेसची जी संकल्पना आहे आणि हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, ती कशी कॅल्क्युलेट केली जातात ते समजण्यास सोपं जाईल. जास्त कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड नाही आहेत. लेबर कॉस्ट दॅट मीन्स स्टँडर्ड कॉस्ट फॉर ॲक्च्युअल आउटपुट आणि ॲक्च्युअल कॉस्ट, ह्याच्या आधारे लेबर कॉस्ट व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं जातं. आणि त्याचे दोन भाग असतात, एक रेट असतो आणि दुसरा असतं टाइम टेकन, दॅट मीन्स इफिशियन्सी. रेटमध्ये रेटशी तुलना करायची आणि इफिशियन्सीमध्ये टाइमशी तुलना करायची, म्हणजे स्टँडर्ड आवरची तुलना करायची. त्यातून जे व्हेरिएशन्स आहेत म्हणजे व्हरायन्सेस कॅल्क्युलेट केली जातात.